फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आता बघा, एक इथं उभा चिरून मी स्लाइस करून कांदा घेते. तुम्ही पाहिजे तर तुम्हाला सुरीने कापू शकता, पण स्लाइस केल्याने मस्त पातळ असा कांदा तयार होतो. जेवढे तुम्हाला भजी करायचे तेवढे तुम्ही याच्यामध्ये कांदे घेऊ शकता. तर मी इथे एकच कांद्याचं केलं. तर इथे बघा, मी थोडंसं मीठ लावून त्याला 10 मिनिटं ठेवून दिलं होतं आणि 10 मिनिटानंतर याच्यामध्ये आपण थोडं जिरं, चिमूटभर हळद आणि पाव चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. आणि हे आपण बिना पाण्याचं वगैरे असंच हे करणार आहोत त्याच्यामध्ये. इथे मी 3 चमचा बेसन टाकलेलं आहे आणि थोडासा ओवा असा क्रश करून टाकलेला आहे. भजीमध्ये ओवा टाकल्यावर चांगलं असतं. आणि 1 चमचा मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि जे आपण याला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच आपण थोडंसं मिक्स करून आपण याचे पीठ मळून घेणार आहोत. पाहिजे जर वाटलंच तुम्हाला तर 2 ते 3 चमचे तुम्ही याच्यात थोडंसं पाणी टाकू शकता. आणि बघा, मस्त असं पीठ रेडी झालेलं आहे आपलं. आणि आपण आता याची भजी करणार आहोत. ते बघा, गरम तेलात मी अशी भजी सोडून दिलेली आहे. थोडीशीच आहेत म्हणून मी छोटीच कढईत थोडे हे करून घेतलेत. याला गरम तेल झाल्याच्या नंतरच टाकतात ना, आणि मीडियम गॅसवर मस्त ती गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घ्यायची. तर आता बघा, 2 मिनिटानंतर मी पलटी करून घेतलेली आहे. मस्त अशी कुरकुरीत आपली भजी रेडी झालेली आहे. मस्त बघा दिसतायत एकदम बाहेरसारखी. तर इथे आता मी बटाटा भजी करणार आहे. तर त्याच्यासाठी बेसन घेतलेले आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकले आणि मीठ चवीनुसार. जेवढं बेसन घेतले तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये 1-2 चमचे तांदळाचं पीठ टाकू शकता. आणि इथे बघा, चवीनुसार मीठ घेतले आणि पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घेतलेले आणि आपण हे मिश्रण कालवून ठेवून देणार आहोत. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी मिक्स करून हे आपण मिश्रण तयार करून घेऊया. नाही का, सोडा वगैरे टाकायची काही गरज नसते. अशा पद्धतीने तुम्ही थोडा वेळ त्याला हे मस्त मिक्स करून घेतलं असं मिक्स म्हणजे चांगलं मस्त ते फुलून येतं आणि गरज नाही आपल्याला काही सोडा वगैरे टाकायची. तर इथं मी 5 मिनिटं याला रेस्ट करून घेतले. त्यापूर्वी आपण एक बटाट्याच्या बघा मी सालं काढून अशा स्लाईस छोट्या छोट्या करून घेतलेलं आणि आपण याच्यामध्ये बघा काहीच टाकले नाही आहे सोडा बिडा. जर तुम्हाला हवं असेल तर आपण जे गरम तेल करतो भजी तळायला ते तेल तुम्ही याच्यात थोडंसं टाकून ठेवू शकता, म्हणजे अजून भजी चांगली होती. तरीसुद्धा काही गरज नाही. ते इथे बघा, मी बटाट्याचे स्लाईस टाकून आता तेलात तळून घेणार होते. तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि याच्यामध्ये भजी टाकलेले. गरम तेलातच नेहमी भजी टाका, म्हणजे मस्त अशी लगेच ती फुलून पण येतील आणि जास्त म्हणजे अशी तेल पिणार नाही, चांगली होतील. आणि मीडियम गॅसवर तळा, म्हणजे कसं ती आतमध्ये पण चांगली होतील आणि वरून पण कुरकुरीत येतील. तर बघा मस्त फुगली आहेत. आपण 2 मिनिटानंतर याला पलटी करून परत ती गोल्डन फ्राय करून घेणार आहोत. पटकन अशी भजी तुम्ही थोडीशी बनवायची असेल तरी तेवढीच टेस्टी होतील. तर बघा मस्त फुगलेत आणि मस्त झालेत.